नमस्कार मंडळी. तर आज मी ना गवारीची अगदी वेगळ्या पद्धतीची छान अशी मस्त चमचमीत भाजी बनवणार आहे. तर गवार आणि बटाटे वापरून आपली ही छान मस्त अशी वेगळ्या पद्धतीची भाजी असणार आहे. तर आपण गवारीचे भरपूर असे वेगवेगळे प्रकार बनवत असतो, पण अशा प्रकारे छान मस्त बटाटे वापरून गवारीची भाजी करून पहा. खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर पहा, अशी मस्त चमचमीत ही गवारीची भाजीची रेसिपीला अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर इथे मी गवारीची भाजी बनवण्याकरिता सगळ्यात आधी मस्त असे ना ताजे आणि कवळ्या अशा गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहे. तर ह्या शेंगा आहे ना मस्त अशा गावरानी आहेत, त्याच्यामुळं खूप छान मस्त ही भाजी चवीला सुद्धा लागते. तर पहा, मी गवारीच्या ज्या शेंगा आहेत तर त्या अगदी कवड्या असल्यामुळे याचे मी 2 तुकडे करत नाही आहे. अगदी पूर्ण अख्खी शेंग मी इथं घेणार आहे. फक्त मागचा आणि पुढचं जे टोक असतं ते ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. किंवा ह्या भाजीला शिरा पण असतात त्या शेंगांना, तर त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. पण अगदीच कवडा असल्यामुळे ना ह्यांच्या शिरासुद्धा निघत नाही. तर पहा, अशा पद्धतीने मी इथं सर्व काही शेंगा व्यवस्थित अशा निवडून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या शेंगा मस्त 2-3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, इथे मी गवारीच्या शेंगा आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण बटाट्याची जी भाजी बनवतो ना, तर त्या प्रकारे आपल्याला छान असे मस्त कट करून घ्यायचे आहेत. तर आता लगेचच आपण ही गवारीची भाजी करायला घेऊयात. तर त्याकरिता इथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचाभर मी इथं जिरे टाकून घेतलेलं आहे. छान असं दोघं तेलामध्ये मस्त तडतडायला लागले की लगेच आपल्याला आहे ना याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचं आहे. तर एक मध्यम आकाराचा इथे मी ना कांदा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे आपल्याला छान मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे. तर पहा, 1-2 मिनटं लागतील ह्या कांद्याला हे तेलामध्ये परतायला. आता आपल्या कांद्याला परतायला 1-2 मिनटं झाले ना, लगेचच याच्यामध्ये 1 चमचाभर लसूणची पेस्ट मी इथं टाकून घेणार आहे. जर तुम्ही बारीक चिरून घेतलेला लसूण वापरला तरीसुद्धा चालतं. पण अशा प्रकारे छान अशी मस्त 1 चमचाभर लसूणची पेस्ट इथं टाकून घेणार आहे. तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. तर आता लगेच आहे ना याच्यामध्ये मी बटाटे टाकून घेणार आहे. तर बटाटे शिजायला थोडंसं आहे ना वेळ लागेल. त्याच्यामुळे ना हे तेलामध्ये छान असे हे बटाटे मी शिजवून घेणार आहे. म्हणजे 50% आपल्याला इथं बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. कारण गवारीची शेंगा हे कवड्या असल्यामुळे ना पटकन असे शिजून होतात. तर बटाटे शिजायला थोडासा वेळ लागेल. तर 2-3 मिनटाची इथं मी वाफ काढून घेणार आहे, म्हणजे आपले बटाटे चांगले मस्त असे शिजून होतात. तर पहा, अशा प्रकारे आपले छान असे बटाटेसुद्धा शिजून झालेले आहेत. तर कांद्यांचासुद्धा कलर बदललेला आहे, म्हणून आपल्याला कांदे जास्त तेलामध्ये परतून घ्यायचे नाही आहेत. जेव्हा आपण हे बटाटे शिजवणार तेव्हासुद्धा ते कांदे परतले जातात. तर आता लगेचच याच्यामध्ये ना मी इथं काही मसालेसुद्धा टाकून घेणार आहे. तर पाव चमचा इथे मी ना हळद घेतलेली आहे आणि 1 चमचाभर लाल चटणी आणि 1 चमचाभर धना पावडर. तर अशा पद्धतीचे आपले छान असे सगळे मसाले इथं टाकून झालेले आहेत. तर जास्त मसालेसुद्धा लागत नाही. अगदी आपल्या घरामध्ये जे असतात तेच मसाल्यामध्ये साधं सिंपल आपली छान अशी मस्त ही भाजी बनवून तयार होते. व्यवस्थित असे हे मसाले तेलामध्ये परतवून झाले ना, तर आता लगेचच याच्यामध्ये ना मी स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे ना मी गवारीच्या शेंगा उकडलेल्या नाही आहेत किंवा वाफूनसुद्धा घेतलेल्या नाही आहेत. अगदी कच्च्याच ह्या भाजीसाठी मी इथं शेंगा वापरलेल्या आहेत. तर अगदी आपल्या ह्या शेंगा ताज्या असल्यामुळे ना शिजायलासुद्धा पटकन अशा शिजून होतात आणि गावरान अशी आपल्या ह्या गवारीच्या शेंगासुद्धा आहेत, म्हणून चवीला देखील मस्त असे लागतात. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला छान असं ह्या मसाल्यामध्ये ह्या शेंगा सर्व काही व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता ह्या भाजीमध्ये चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेणार आहे. तर भाजी शिजण्याकरिता इथं पाणीसुद्धा टाकणार आहे मी. अगदी थोडंसंच आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे जेवढं आपल्या या शेंगांना किंवा बटाट्यांना शिजायला पाणी लागेल ना, अगदी तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. जर रश्श्याची भाजी नाही, अगदी सुकी भाजी आहे आपली, त्याच्यामुळे ना पाणी अजिबात जास्त टाकू नका. तर बघा, अगदी 2 ते 3 चमचे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच ही भाजी ना
4 ते 5 मिनिटासाठी छान अशी आपण शिजवून घेणार आहे. तर ही भाजी अधूनमधून मी 1-2 वेळेस ना छान अशी ना मिक्स करून घेतली होती, म्हणजे ना सगळं काही भाजी आपल्या ज्या गवारीच्या शेंगा आहेत किंवा बटाटे ते सुद्धा व्यवस्थित असे शिजून होतात. तर पहा भाजीचा रंगसुद्धा बदललेला आहे. खूप छान मस्त असे आपल्या ह्या शेंगा आणि बटाटे व्यवस्थित असे शिजून झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर आता याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. तर शेंगदाण्याचे कूट घातल्याने मस्त अशी खूप छान आपल्या ह्या भाजीला चव येते. तर गवारीची भाजी म्हणली तर शेंगदाण्याचं कूट नक्कीच आपण आवर्जून वापरतो. त्याच्यामुळे मी इथं हे बघा जास्त जाड नाही, अगदी भरड अशी आपली इथं शेंगदाण्याचं कूट आहे. तर ते व्यवस्थित आपल्याला टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. भाजलेलं इथं मी शेंगदाणे घेतले होते आणि त्याचं अशा प्रकारे जाडसर असं कूट करून घेतलं होतं. तर 2 चमचे भरून इथं मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. तर पहा अशा प्रकारे छान अशी आपली इथं गवार आणि बटाट्याची भाजी इथं मस्त अशी बनवून तयार झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी इथं मी ना बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही कोथिंबीरसुद्धा सगळ्या भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर पहा अगदी परफेक्ट अशी ना आपली बटाटा आणि गवारीची भाजी इथं बनवून झालेली आहे. तर इथं आहे ना आपल्या गवारीच्या शेंगा अगदी कवळ्या आणि गावरान असल्यामुळे ना पटकन अशा शिजून झालेल्या आहेत. जास्त पाणी लागलेलं नाही आहे. अगदी कमीत कमी 1 ते 2 चमचे पाणी आपल्याला इथं ह्या भाजी शिजायला लागलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही खूप छान मस्त इथं आपली बटाटा आणि गवारीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही ऑफिसच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकतात. जेवणामध्ये तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात. भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर तुम्ही ही भाजी छान अशी खाऊ शकतात. खूप छान मस्त अशी चवीला लागते किंवा वरण-भात जरी तुम्ही केला असेल आणि तेव्हासुद्धा तुम्ही ही झटपट अशी ही बटाटा आणि गवारीची भाजी बनवू शकतात. तर मग जर का तुम्हाला आपली ही गवार आणि बटाट्याची भाजी जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत आणि माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.